नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण क्लास सेकंड मराठी वर्कशीट पाहणार आहोत। मुलांचा अभ्यास करून घेण्यासाठी आपण अशा छोट्या छोट्या वर्कशीट घेऊन मुलांच्याकडून त्या सॉल्व करून घेऊ शकतो आणि त्यांचा अभ्यास आपण करून घेऊ शकतो। तर चला तर मग आपण सुरुवात करूया। तर पहिला क्वेश्चन असा आहे, खालील शब्दाचे इंग्रजी अर्थ लिहा। तर पाऊस, पाऊस म्हणजे काय? रेन, पाऊस रेन। मांजर कॅट, घर हाऊस, झाड ट्री, पान लीफ। नेक्स्ट आहे दिलेले खालील तक्ता पूर्ण करा। तर 31 नंतर कोणता नंबर येतो, 33 नंतर कोणता आणि 35 नंतर कोणता येतो? 31, 32, 33 नंतर 34, 35 नंतर 36। दिलेले अंक मराठीत शब्दात लिहा। 14, 25, 30 आणि 40 असाही एक आपण क्वेश्चन घेऊन सोडून घेऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन, एका शब्दात उत्तरे लिहा। गाणे आपण कशाने ऐकतो? तर गाणे आपण कानाने ऐकतो। आपण श्वास कशाने घेतो? नाकाने। ढगातून काय पडतो? पाऊस। एका फुलाचे नाव लिहा। गुलाब। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। अक्षरे जुळवून योग्य शब्द तयार करा। मासान असा शब्द आहे, तर नसामा लिहू शकतो का? नाही। सामान असा अर्थपूर्ण शब्द तयार होतो। नंतर आहे रणदिऊ, उंदीर, उंदीर असा शब्द तयार होतो। काडी, डिकाक होतं का? नाही। काकडी हा शब्द तयार होतो। असे जुळवून आपण अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। नेक्स्ट, गटात न बसणाऱ्या शब्दाला गोल करा। पोपट, चिमणी, मांजर, कावळा। तर पोपट, चिमणी आणि कावळा काय आहेत? पक्षी। आणि मांजर काय आहे? प्राणी। तर मांजराला आपण गोल करायचं। आंबा, केळी, बटाटा आणि सफरचंद। आंबा, केळी आणि सफरचंद काय आहे? फळे। आणि बटाटा काय आहे? भाजी। गुलाब, मोगरा, पेरू आणि कमळ। गुलाब, मोगरा आणि कमळ काय आहे? फूल। आणि पेरू काय आहे? फळ। नेक्स्ट आहे योग्य अक्षराला गोल करा। तर समोर दिलेले अक्षर पाहून आपण तसंच अक्षर असलेला गोल करायचं आहे। ब बदक, ब बटाटा, क कमळ, क कबूतर, बुची दुसरी वेलांटी हवी आहे, चुकून तिथे पहिली झालेली आहे। विरुद्धार्थी शब्द लिहा। लहान मोठा, वर खाली, आत बाहेर। अशा पद्धतीने आपण लहान मुलांच्याकडून अशा वर्कशीट सोडून घेऊन मुलांचा अभ्यास करून घेऊ शकतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।